गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नवीन वर्षाचा 2026च्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांचं आयुष्य उत्तम आरोग्याचं, धनसंपदाचं आणि भरभराटीचं, शांतीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सर्वप्रथम आज 1 जानेवारीला ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण बघूया आपल्याला आपले इष्टदेवता, आपले एंजल्स, आपली युनिवर्स आपल्याला आज नवीन वर्षाचं काय मार्गदर्शन करतायत, काय त्यांचा एंजेलिक गायडेड मेसेज आहे आपल्या जीवनासाठी, तो आपण इथे बघूया. मदर गाया, मदर नेचर, आर्च एंजल, स्पिरिट गाईड, डिवाइन एनर्जीज, हाय प्रेस्ट, हाय प्रेस्टेस, माझ्या व्ह्युअर्ससाठी आज नवीन वर्ष हा जानेवारी महिना कसा जाणार आहे प्लीज गाईड करा. हा संबंध वर्ष काय गायडेड मेसेज आहे, तुमचा एंजेलिक मेसेज आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी, प्लीज गाईड करा एंजल्स. तुमची उपस्थिती इथे ठेवा. जेवढे जेवढे व्ह्युअर्स माझा हा व्हिडिओ पाहत आहेत, जेवढे जेवढे इकडे उपस्थितीत आहेत, जे व्ह्युअर्स माझा व्हिडिओ हा बघतील त्यांच्या एनर्जीमध्ये तुम्ही टॅपिंग करा आणि प्लीज मला गाईड करा. माझ्या व्ह्युअर्ससाठी तुमचा गायडेड मेसेज काय आहे, त्यांची पर्सनल लाईफ, त्यांची रोमॅन्टिक लाईफ, त्यांची करिअर लाईफ कशी राहणार आहे, ह्या नवीन वर्षाचा तुमचा काय एंजेलिक मेसेज आहे, प्लीज गाईड करा एंजल्स. प्लीज गाईड करा माझ्या व्ह्युअर्ससाठी तुमचा काय मेसेज असणार आहे. बघूया आपण. तर आपण सर्वात आधी बघूया की आपल्याला हा नवीन वर्ष तुमच्या करिअरसाठी, तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी, जॉबसाठी काय नवीन घेऊन येत आहे. एस ऑफ सोर्ड्सची एनर्जी आली आहे तुमच्या करिअरसाठी, तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी. जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच एंजल्सचा गायडेड मेसेज आहे, युनिवर्सचा आपल्याला हा गायडेड मेसेज आहे. तुम्ही नक्कीच मिथुन, तुळा किंवा कुंभ राशीचे असूही शकता किंवा कलेक्टिव्ह रीडिंग आहे, जनरल रीडिंग आहे. तुम्ही करिअर संबंधात, जॉब संदर्भात जे काही विचार केलेला आहे किंवा नवीन नवीन संधीच तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला इथे देत आहे. जॉब स्विच करण्याचं जरी पाहत असाल तरी तुम्हाला इथे उत्तम संधी आहे. तुम्हाला नक्की नवीन जॉबसाठी पण ऑपॉर्च्युनिटीज येतील. जर तुम्ही बाहेरगावी अब्रॉडला जाऊन जरी तिथे सेटल होण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथूनही तुम्हाला एक नवीन संधी येत आहे. नवीन बिझनेस व्हेंचर्स पण येत आहेत. जॉब क्विट करून तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रोफेशनल बिझनेस टाकायचा असेल तरी त्याच्यासाठीही इकडे येस आहे. कारण आपल्याला युनिवर्सनी साईन दिलेली आहे. ढगातनं तुम्ही पाहत आहात एक हात आलेला आहे, सोर्ड्स घेऊन आहे आणि त्याच्यावरती क्राऊन आहे. तर नक्कीच तुम्ही जी मेहनत तुमच्या प्रोफेशनल करिअरसाठी, फायनान्शियल लाईफसाठी घेत आहात तर युनिवर्स तुम्हाला तिथे ब्लेस्ड करत आहे. मेहनत घ्या, कष्ट करा आणि पुढे जावा असं युनिवर्स तुम्हाला संकेत देत आहे. कारण युनिवर्स म्हणत आहे रिवॉर्ड, कारण हा क्राऊन आहे, रिवॉर्ड नक्की तुम्हाला देणार. तुमच्या मेहनतीचं इथे फळ तुमच्या पदरी युनिवर्स नक्कीच तुम्हाला देणार आहे. तर ते जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला चांगल्या भेटत आहे. फायनान्शियल ग्रोथ जिथे स्टक होतात तिथून चांगला फायनान्शियल ग्रोथ तुम्हाला भेटत आहे. कुठे लोन बिन अडकलं असेल किंवा जे काही पेंडिंग असेल, नवीन लोन भेटत असेल, जुने लोन असतील ते क्लिअर होत असतील आणि बिझनेससाठी, जॉबसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ज्या भेटत आहेत आणि ज्या भेटणार आहेत त्या तुमच्या आशीर्वादित असणार. फक्त फोकस ठेवा की मला काय करायचं आहे करिअरसाठी, फायनान्शियल ग्रोथसाठी. तर आता आपण दुसरं कार्ड बघूया. तुमची मॅरिड लाईफ, रोमॅन्टिक लाईफ, सेपरेटेड असाल, सिंगल असाल, डिवोर्सी असाल, मॅरिड होऊन सेपरेट असाल किंवा वन साईड अफेअर असेल तुमचं किंवा तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, त्यासाठी आपल्याला युनिवर्स इकडे काय गाईड करत आहे ते बघूया. तर इथे आपल्याला 10 ऑफ पेंटिकल्सची एनर्जी इकडे आलेली आहे. 10 ऑफ पेंटिकल्स आपल्याला सांगत आहे तुमची राशी कदाचित मेष, सिंह, धनु असेल. मेष, सिंह, धनु नाही, वृषभ, कन्या आणि मकर असेल. आय एम सो सॉरी. पेंटिकल्सची एनर्जी आहे. वृषभ, कन्या, मकर राशीचे तुम्ही असू शकता किंवा नाही. जनरल रीडिंग आहे, जनरली घ्या. 10 ऑफ पेंटिकल्सची इकडे एनर्जी आहे. जर तुमची मॅरिड लाईफ, रोमॅन्टिक लाईफ, जी कुठल्या सिच्युएशनशिपमध्ये तुम्ही असाल तर युनिवर्स इकडे सांगत आहे तुम्ही जर नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुम्ही लवकरच कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत. जे गैरसमज तुमच्या जर
मॅरिड लाईफमध्ये रोमॅन्टिक लाईफमध्ये चालू असतील ते गैरसमज इकडे दूर होणार आहे. कुठल्या थर्ड पार्टीने तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केलेली ती थर्ड पार्टी इकडे एक्सपोज होणार आहे. आणि तुमच्या जीवनाला तुमच्या रिलेशनशिपला युनिवर्सनी ब्लेस केलं आहे, गाईड केलं आहे. तर आपल्याला इकडे हेच सांगत आहे की हे बघा तुम्ही दोन व्यक्ती इकडे भेटताना दिसत आहेत. इकडे सगळे पेंटिकल्स आहेत. इकडे एक लांब व्यक्ती आहे जी कोणी तुमच्या लाईफमध्ये अडथळा ज्या व्यक्तीने जर घातला असेल तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, रोमॅन्टिक लाईफमध्ये, तुमच्या लव्ह लाईफमध्ये, तुमच्या ज्या सिच्युएशनशिपमध्ये तुम्ही असाल तर युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे. ती व्यक्ती इथे एक्सपोज होईल जी कोण थर्ड पार्टी असेल ती, किंवा मे बी कोणीही असू शकतं ती व्यक्ती ज्याने तुमच्या लव्ह लाईफमध्ये, मॅरिड लाईफमध्ये गोंधळ आणला असेल. ती व्यक्ती इकडे एक्सपोज होत आहे. आणि पेंटॅकल्सची एनर्जी आहे. तुमची आर्थिक स्थितीमध्ये पण सुधारणा होत आहे. जर तुम्ही फायनान्शियल क्रायसिसमधनं जरी जात असाल तरी तुम्हाला युनिवर्स इथे संकेत देत आहे की ते सगळे फायनान्शियल क्रायसिस इथे संपत आहेत. तुम्हाला नवीन धनसंपदा इथे कुठेतरी भेटणार आहे. कदाचित वडिलोपार्जित संपत्ती, प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर असतील तर तेही तिथे सुटतील आणि तुम्हाला तुमचा जो वाटा, जो शेअर आहे तो भेटणार आहे. आणि जे ॲन्सेस्टर प्रॉपर्टीज वगैरे असते त्याच्यामध्ये पण जर तुमचे काही वादविवाद चालू असतील तर तेही सॉर्ट आउट होत आहेत. तिथेही तुम्हाला तुमचा जो शेअर आहे, जो वाटा आहे तो भेटणार आहे. आणि तुमची मॅरिड लाईफ, तुमची रोमॅन्टिक लाईफ, तुमची लव्ह लाईफसाठी एक नवीन अध्याय, एक नवीन चॅप्टर चालू होत आहे. जे कोणी तुमच्यामध्ये विघ्न आणू पाहत आहेत त्या सगळ्या व्यक्ती इकडे एक्सपोज होत आहेत. फक्त तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला एक चांगला चान्स द्या, अजून एक चान्स द्या. कारण युनिवर्स इकडे देत आहे, तुम्हाला सांगत आहे की आपल्या रिलेशनशिपला अजून एक चान्स द्या. तर नक्कीच ओव्हरऑल आजचा आपला दिवस तुमच्या सगळ्यांसाठी, आजचा हा दिवस कसा जाणार आहे त्यासाठी आपण एक कार्ड बघूया. तर आपल्याला युनिवर्स गाईड करत आहे कुठल्या कार्डने ते पाहूया. 7 ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी आहे इकडे. 7 ऑफ पेंटॅकल्समध्ये आज दिवसभरामध्ये माझे जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत ते कदाचित गोंधळलेले असतील की माझ्या 7 ऑफ पेंटॅकल्समध्ये हा माणूस पण बघा त्याच्यासमोर एवढे सगळे कार्ड्स, पेंटॅकल्स आहेत, कॉईन्स आहेत आणि तो त्याच्या पायाकडे पण एक कॉईन्स आहे. तो विचार करतोय, संभ्रमामध्ये पडलेला आहे. कॉईन्सची, पेंटॅकल्सची एनर्जी इकडे भरपूर आहे. माझ्या मते इथे भरपूर जे व्ह्यूअर्स असतील त्यांची कदाचित वृषभ, कन्या किंवा मकर रास असू शकते. पर्सनली घेऊ नका, कलेक्टिव्ह जनरल रीडिंग आहे, प्रत्येकांसाठी आहे. पण मला इकडे पेंटॅकल्सची वाईब भरपूर आहे. भरपूर जण तुम्ही वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे असाल तर आजचा ओव्हरऑल दिवस तुमचा सगळा असा गोंधळात कदाचित जाईल की अरे बापरे, मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे. कारण आज नक्कीच नवीन वर्ष आहे. भरपूर लोकांच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या योजना असतात. तर गोंधळू नका की मला हे काम होईल का, मला ते काम होईल का. जे काही तुमचं मनामध्ये असेल नसेल त्या गोष्टींचा जास्त टेन्शन वगैरे घेऊ नका. जे सध्या फ्युचरमध्ये, जे तुमच्या ताटामध्ये सध्या युनिवर्सने वाढून ठेवले त्या गोष्टीवरच तुम्ही फोकस करा. कारण आपल्याला आपले प्रत्येक कार्ड्समध्ये हेच सांगत आहे की तुम्हाला सक्सेस नक्कीच आहे. तुमच्या प्रत्येक मॅरिड लाईफ असो, फायनान्शियल लाईफ असो, करिअर वाईज बघत असाल तरीच. कारण मार्गदर्शन मोठ्यांचा तुम्हाला घ्यायला सांगितलं आहे, सल्ला घ्यायला सांगितलं आहे. जी कुठली थर्ड पार्टी वगैरे असेल जे तुमच्या मॅरिड लाईफ, पर्सनल लाईफ, फायनान्शियल लाईफ इकडे बिघडवत असेल ती थर्ड पार्टी इकडून निघून जाणार आहे. आणि आजचा दिवस तुमचा अक्षरशः आशीर्वादाचा, मंगलमय राहणार आहे. कारण तुम्ही अजिबात गोंधळू नका असं तुम्हाला युनिवर्सने इथे गाईड केलेलं आहे की मला हे जमणार आहे की नाही, मला ते जमणार आहे की नाही. असं संभ्रमात राहू नका, कोणाचं डिसिजन घेऊ नका. सल्ले मात्र सगळ्यांचे ऐका, पण जे आपल्या मनाचा जो कौल असेल त्यालाच खरं माना. कारण ऐकावं जगाचं, करावं मनाचं, ही म्हणच आहे. तर आजचा दिवस तुमचं ओव्हरऑल खूप थिंकिंगमध्ये जाईल की भरपूरशा गोष्टी आहेत, भरपूरशा प्लॅनिंग्स आहेत तुमच्या प्रेझेंटला घेऊन, तुमच्या फ्युचरसाठी घेऊन, तुमच्या जॉबसाठी वगैरे रिलेटेड घेऊन ज्या असतील प्लॅनिंग त्या मी कशा करू, काय करू. तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण युनिवर्सने तुम्हाला गाईड केलेलं आहे. फक्त फोकस करा. तुम्ही जे काम करणार आहेत ते क्राऊन तुमचाच आहे. युनिवर्सने तुम्हाला ब्लेस केलेलं आहे, आकाशातनं हात आलेला आहे. फक्त ढाल घ्या सत्याची हातामध्ये आणि लढायला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तयार राहा. कारण सक्सेस हे नक्कीच तुम्हाला भेटेल. फक्त एवढंच आहे की आपल्या इष्टदेवतांना नेहमी ग्रॅटिट्यूड शो करायला विसरू नका आणि होईल तितकी मदत अनाथ, गोरगरीब, विधवांना यथाशक्तीप्रमाणे नक्कीच करा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय आणि मंगलमय जाणार आहे. या गोष्टी आजच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी आशीर्वादित हो. आपण
कलेक्टिव्ह रीडिंगमध्ये हँडमेड माझ्या ज्या चिट्स आहेत त्या पण आपण बघूया. अजून आपल्याला युनिवर्स काय गाईड करत आहे. युनिवर्स, मदर गाय, मदर नेचर, प्लीज गाईड करा माझ्या व्ह्युअर्ससाठी. त्यांचा काय एंजेलिक मेसेज असणार आहे, अजून गायडन्स काय आहे त्यांच्यासाठी. 2 मेसेजेस आलेले आहेत, तेही आपण बघूया इकडे. नवीन वर्षाचे जे काही संकल्प वगैरे करता आहात तर ते नीट विचार करून करा, कारण एंड ऑफ द इयर ते सगळे संकल्प वगैरे कधी कधी निघून जातात लक्षातनं. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. बघा, युनिवर्सचा पण आपल्याला गायडेड मेसेज हाच आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका, कारण आजचा ओव्हरऑल दिवस तुमचा पूर्ण संभ्रमातच जाणार आहे की बापरे हे करू ते करू काय करू. तर युनिवर्सने पण आपल्याला गाईड केलं आहे की सध्या जे हातात आहे त्या गोष्टींमध्ये आनंद माना. जास्त प्रत्येक गोष्टीची, मोठी गोष्टीची हाव करू नका. आणि सॉरो, ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत ह्या मागल्या वर्षात जे काही वाईट झालं, जे काय अनहेल्दी गोष्टी झाल्या, त्या सगळ्या सॉरो इथून पुढे निघून जात आहे. कुठलं मोठं आजारपण असो, काही असो, त्यात पण तुम्हाला हिलिंग युनिवर्स देत आहे, एंजल्स देत आहे. तर आजचा गायडेड मेसेज आपल्याला हाच आहे. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. सॉरी, स्लिप ऑफ टंग. आणि कुठली तरी एक पर्सन आहे, कोणती तरी एक व्यक्ती आहे, जी कोण असेल ती कदाचित तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करत असेल किंवा काही क्रिएट करत असेल, अडखळण करत असेल, तर ती व्यक्ती पण इथे एक्सपोज होताना मला दिसत आहे. तर फक्त नवीन वर्षाची सुरुवात मी कशी करू, काय करू, हा सगळा गोंधळ तुमच्या जो मनात आहे तो पूर्णपणे घालवून टाका आणि युनिवर्सला विचारा, मला मार्गदर्शन करा, नक्कीच देणार. मंदिरामध्ये जा, चर्चमध्ये जा, गुरुद्वारामध्ये जा, ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता, ज्या कुठल्या इष्टदेवताला मानता, आज त्याच्या मंदिरात जाऊन त्याचा आशीर्वाद नक्की घ्या. आईवडिलांच्या पाया पडून सर्वात प्रथम आधी त्यांचा आशीर्वाद घ्या. आणि हो, ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या जीवनातनं नक्कीच निघतात. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना हाच आहे की सुखी राहावा, समाधानी राहावा, जे आहे त्यात आनंद मानायला शिका. आणि आजचा नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भरपूर आनंदाचा, सुखाचा आणि आशीर्वादाचा जाऊ. तर हा व्हिडिओ माझा होईल तितका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या लाईफचे जे रेझोनेट होत आहेत त्याच गोष्टी मनात घ्या, बाकी सगळ्या सोडून द्या. कलेक्टिव्ह जनरल रीडिंग आहे ही, आणि मी अशीच रीडिंग्स, असेच व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येईल. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित जाऊ. धन्यवाद.